हाय मैत्रिणी, तर आज आपण बनवणार आहे झटपट आणि पटपट बनणारे तांदळाचे घावणे. तर यासाठी लागणारं साहित्य आहे गाजर, टोमॅटो, बीटरूट, कोथिंबीर, कांदा, शिमला मिरची आणि बारीक ठेचून घेतलेली कढीपत्ता, लसूण आणि मिरचीची पेस्ट. नेक्स्ट आहे तांदळाचं पीठ. तर आपल्याला लागेल तेवढं आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ हे इन्स्टंटली कुठेही भेटू शकतं, ते शॉपवर बी भेटू शकतं आणि आपण घरीही बनवू शकतो. सो तांदळाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे लागेल तेवढं. हा नाश्ता खूप इझी आहे आणि इन्स्टंटही बनतो आणि आणि जास्त इम्पॉर्टंट म्हणजे खूप हेल्दी पण आहे. सो तुम्ही कधीही ट्राय करू शकता. भूक लागलेली असेल आपल्याला पटकन आपण बनवू शकतो. तर यात मी आता घालणार आहे चवीनुसार मीठ. तर मीठ हे आपल्या चवीनुसारच टाकायचं आहे. मी मीठ टाकलेलं आहे आणि आपल्या घरात जे नॉर्मल टेम्परेचरमध्ये जे पाणी असतं तेच पाणी आपण यात घालणार आहोत. तर हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकतात आपलं एवढं पातळ पीठ आपल्याला करायचं आहे. आणि आता आपण लो मीडियम फ्लेमवर तवा ठेवलेला आहे. तवा हा नॉनस्टिक असला पाहिजे. आणि आता आपण यावर तेल घालणार आहोत. आणि या रेसिपीला खूप जास्त तेलही लागत नाही. थोड्याशाच तेलामध्ये ही रेसिपी पटकन आणि झटकन होते. तर आता आपण हळूच गॅस बारीक करून यावर आता हे घावणं सोडणार आहे. हाय फ्लेम करून द्यायचं आहे आणि यावर कोणत्याही झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं वाफवायचं आहे. आणि आता 2 मिनटं झालेली आहेत. 2 मिनटानंतर आपण लो फ्लेमवर गॅस करू आणि उघडून त्यावर थोडं आपल्याला तेल घालायचं आहे. साईडने त्याच्या कडांना तेल घालायचं आहे आपल्याला. ते हळूहळू सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता हळूच तो आपल्याला पलटवायचा आहे. हळूच घेऊ त्याला आपल्याला पलटवायचं आहे. आणि पलटवून झाल्यावर आपण 5 मिनटं त्याला झाकून ठेवणार आहोत. फुल फ्लेमवर ठेवणार आहोत आपण. तर बघू शकतात आपलं घावणं रेडी आहे आणि ते खूप छान शेकलं गेलेलं आहे. तुम्हाला खरपूस होईपर्यंत शेकायचं असेल तरीही तुम्ही शेकू शकतात. असं आपलं छानपैकी घावणं मस्त रेडी आहे.